झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग कू तू रडतेस की काय? तू रडतेस? काय झालं? तू का रडतेस कू? गुलाबाच्या फुलाला काट्याने विचारायचं तुला टोचतंय का? काय टोचतंय तुला? तू चपला नाही घातल्यास कू, तुला टोचणार नाही का? चल आपण दादा कसा आहेस तू? मी बरा आहे. म्हणून तुला कुणीही मुलगी पसंत पडत नाही, कळतंय का? काही काहीच कसं कळत नाही तुला. आपल्या बहिणीच्या मनातली साधी वादळ सुद्धा तुला ओळखता येत नाही दादा. कू कू तू साध्या सोप्या शब्दात मला सांगणारस का की काय झालंय? हे सगळं इतकं साधं सरळ सोपं नाहीच आहे ना. अरे बापरे. माझं आयुष्य अशा एका वळणावर येऊन तबकलंय ना. कुहू आता मी तुला ओरडीन हा, सांग मला काय झालंय? दादा म्हणजे कसं आहे, अरे देवा अरे देवा मी विसरलेच होते. आता तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये नाही का? हे म्हणजे असं आहे की जीव गुदमरला तरी चिमणीने चिवचिव सुद्धा करायचे नाही. कू अगं कू 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 ए ज्ञाना, अरे कसा आहेस? आज खूप उशीर झाला. अरे मदत करताना मी वेळ काय बघत नसतो रे. आज रिपोर्टर आली होती कॉलेजमध्ये आत्ता येत्या निवडणुकीबद्दल तरुणांची मतं जाणायला. पण काय आजकालचे तरुण तुला सांगू दादा, माझ्याशिवाय कोणाचंच फ्युचर दिसत नाही रे मला. मग मीच गेलो, माईक हातात घेतला आणि सगळ्या राजकारण्यांना सांगितलं की त्यांच्या काय काय पॉलिसीज असल्या पाहिजेत, त्यांनी काय टाळायला हवं, त्यांनी कोणाशी युती करावी वगैरे सगळंच. पण अरे अर्ध्याच तासात मला आटपायला लागलं रे सगळं. अरे अरे मी माईक बाजूला घेतला तर त्या मुलीला चक्कर आली. माझ्या ज्ञानाचं तेज बहुतेक तिला सहन झालं नसावं. मी काय म्हणतो ज्ञाना, तर मी लगेच त्या मुलीला रिक्षात टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. वा. पण वाटेत रिक्षाचा मीटर फास्ट, मी त्याला बाजूला घेतलं. आणि ती मुलगी? ती होती रे. त्याला समजावलं हे कसं चुकीचं आहे ते. त्या रिक्षावाल्याने विनामूल्य आम्हाला हॉस्पिटल पर्यंत सोडलं. पण हॉस्पिटलमध्ये गेलो तर सावळा गोंधळ. पण हा ज्ञानेश वल्लभ काळे कुठे कुठे पुरा पडणार ना. खरंय. जा आता. नाही कसं आहे ना दादा, नाही नाही कसं आहे ज्ञाना, अरे तू आता जा आणि आराम कर. काय आहे, तुला उद्या पण मदत करायची ना जगाला. ज्ञाना खरं आहे तुझं. आराम कर ज्ञाना. गेला का? मला वाटलं परत आला की काय.
फार चावतो रे. दिग्या काका बोल. तू कायदेभंग करतोयस. घरातलं कोणी पाहिलं ना तडीपार होशील तू. कळलंय मला, माईचा फतवा कळलेला आहे. अरे पण मी सख्या पुतण्याशी बोलू पण शकत नाही. अरे नाही नाही, कोणी नाहीये, तेच बघितलं मी. नाही, पण तुझं बरोबर आहे. तुझं बरोबर आहे. तू अजिबात लग्न करू नकोस. खरंच तू तू लग्नाच्या भानगडीत पडूच नकोस. अरे स्वतःच्या मनाप्रमाणे बेटिंग सुद्धा करता येत नाही रे. किती पाहिजे? 1000. तू मला लाच देतोयस? मी तुझ्याशी बोलावं म्हणून तुम्हाला लाच देतोयस? मी तुझ्याशी बोलणार नाहीये. जोपर्यंत तू मुलगी पसंत करत नाहीस ना तोपर्यंत मी बोलणार नाहीये. ठेव ते पैसे, ठेव ते पैसे. हा हा मला डबा दे ना आई. आई आई चल पटकन मला आई 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 मला उशीर होतोय, मला प्लीज डबा. आई आई मला डबा दे ना प्लीज. चहा. आई ए, काय केलंय काय आज डब्यात? हा नो प्रॉब्लेम, मी बघतो. मेथीची भाजी. वाव, मेथीचे पराठे आणि तिखट कैरीचं लोणचं. क्या बात आहे आयडी. पण मी गेल्यावर काय होणार आहे? काय होणार? मी गेल्यावर कोण करून देणार लोकांना मेथीचे पराठे? कोण करून देणार? काय म्हणतेस तू? लोक आहेत. सगळं कळतंय. मी कोणाला काय बोलते सगळं कळतंय. कळून न कळल्यासारखं दाखवू नका. मेथीचे पराठे हवेत ना, मग आणा. जिच्याकडे ते हक्काने करून मागता येतील अशी व्यक्ती या घरात आणा. बाबा ऐका ना, कनेटिकट मध्ये एका सॉफ्टवेअर फर्म मध्ये एक सुपर ओपनिंग आहे आणि मी ऍप्लिकेशन करतोय. ओके वा गुड. वा पासून गावातून बहिष्कृत केलेला माणूस. वाईट टाकणे. करेक्ट करेक्ट. वाळीत टाकणे. पत्रिका. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आणि मी बघत होतो, पाणी वाढत चाललं होतं. बोटीच्या डेक पर्यंत उंच उंच लाटा येत होत्या. तेवढ्यात मागून एक माणूस ओरडला, बोटीत पाणी शिरतंय, बोटीत पाणी शिरतंय. बापरे. मी मागे वळून बघितलं तर त्या माणसाच्या गळ्यापर्यंत पाणी आलं होतं ग. मी माझ्या पायांकडे बघितलं, माझे पाय गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडालेले. आणि अशा वेळी पण माणूस कसा विचार करतो ना ग. कसा? माझ्या मनात विचार आला की टायटॅनिक बुडाली, त्यातल्या माणसांना काय वाटलं असेल. त्यांना वाटलं असणार किनाऱ्यावर असलेले आपले नातेवाईक आता आपल्याला कधीच दिसणार नाहीत.
आपल्या अर्धवट राहिलेल्या आशा आकांक्षा आज रात्रीच सगळ्या संपून जाणार. आणि मला आठवलं की माझी राधा कुठे आहे? कुठे आहे तुम्ही पप्पा? अगं तू मला स्वप्नात लहानपणचीच आठवलीस. आणि तू तुझ्या बेडवर शांतपणे झोपलेली होतीस, तुझा आवडता भू कुशीर घेऊन. सो स्वीट. तोपर्यंत माझ्या गळ्यापर्यंत पाणी आलं होतं. मी बघितलं तर फक्त शिड दिसत होती, पण ती पण अशी आत आत खोल खोल चालली होती. मी हातपाय मारायला लागलो. मी म्हटलं नाही, मला नाही मरायचं, मला मरायचं नाहीये. मला माझ्या राधाला मोठं झालेलं बघायचं आहे, तिचं लग्न झालेलं बघायचं आहे. मला नाही मरायचं. मला ऐकतेस ना तू? हा. आणि हा, कॉफी घ्या, कारण कॉफी गार होईल. आणि डबा भरून झालाय का तुमचा? तुला डब्याची पडली आहे? तुझा बाप मेला काल रात्री स्वप्नात. बाबा मागच्या आठवड्यात पण तुम्ही बुडून मेला होता का? अगं तेव्हा नदीत मेलो होतो. काल रात्री अथांग समुद्रात मेलो. माहितीये? तुम्ही एक काम करा पप्पा, काय? तुम्ही ना आता काहीतरी नवीन कल्पना शोधून काढा किंवा ही स्वप्न तरी बदला. नाही राधा बेटा, यातलं एखादं स्वप्न जरी खरं ठरलं तरी काय होईल ग तुझं? तुम्ही काय समुद्रातले खलाशी आहात का बुडून मरायला? असं कसं स्वप्न खरं होईल? नाही होईल काय सांगता येत नाही. तुला सांगतो, मला ही सगळी स्वप्न पहाटे पडतात आणि पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात. हो, तू आपलं लग्न करून टाक, माझी एवढी इच्छा पूर्ण कर, म्हणजे बघ मी शांतपणे मारायला मोकळा झालो. पप्पा, ही स्वप्न तुम्हाला खरंच पहाटे पडतात? खरं? हो. पप्पा मन घट्ट करा, कारण मी कुठेतरी असं वाचलं होतं की आपल्याला अशी स्वतःच्या मरणाची स्वप्न अशी दिसली ना पहाटे पहाटे, की माणसाचं आयुष्य असं खूप वाढतं म्हणे. नाही नाही नाही, ही अंधश्रद्धा आहे बरं का. हो ना? हो. मग पहाटेची स्वप्न खरी होतात ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे. अगं काय करू मी, कसं सांगू हिला? ओ नो. ओ येस 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 येस, मी गेमची 11वी लेवल सुद्धा क्रॅक केली. या. अरे ती कोरल ड्रॉची सीडी कुठे आहे? 2 दिवस झाले प्रयत्न करत होतो. अरे कोरल ड्रॉची सीडी हवी आहे मला. अरे बाळा, तुला दिली होती ना मी. अरे सापडत नाही आता. बॅग मध्ये जाऊन बघ, परत बघ. घण्याला 11व्या लेवल बद्दल सांगायला हवं. हा, सापडली. असा कसा रे वेंदळा तू? बरं चल, येतो मी. बाय. ए गाईस, ए कुम्या, तू गेला ना अजून? चाललोच आहे मी. हे घण्या, मी गेमची 11वी लेवल सुद्धा क्रॅक केली. अरे मला विचारायचंच ना, मी कधीच केली. अरे पण स्वतः केल्याचं समाधान ते महत्वाचं नाही का? घण्या, माझ्या लग्नात जर तू आलास आणि सगळे विधी बघून जर तुला लग्न केल्याचं समाधान मिळणार आहे का? उदाहरण बदल प्लीज. निदान ऑफिसमध्ये तरी लग्नाची चर्चा नको. हा, आधीच पकलोय मी. बरं मी येतो. हा, ए थांब. ए जातोस तर जरा एनवलप पोस्ट कर आणि प्लीज सांभाळून, ते फार महत्वाचं आहे. डोंट वरी यार, तुम्ही मला समजतात इतका वेंधळा नाहीये मी. अरे असं कॉन्फिडेंटली बोलला की मला फार भीती वाटते रे. पत्रिका? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हा क्षेत्रमाडेबाई. हा हो हे बर, तुम्ही आधी बोला मग मी बोलतो. हो, राधा देसाई. हां हां, तिचा फोटो आणि कुंडली. हां, आणि बरोबर बायोडाटा पण पाठवते बरं का. कशाला म्हणजे काय, आजकाल मुलींची फक्त कुंडली पाठवून चालत नाही. जग बदललं, मुलींचं कॅलिबरी महत्वाचं असतं. मुलगी करिअरिस्टिक असली तरी सुद्धा सुस्वरूप, सुशील आणि संस्कारक्षम देखील आहे. मला कसं माहित म्हणजे काय? माझ्या ऑफिसमध्ये काम करते ती. नाही असं काही नाही आहे तिचं, 100%. मी सांगतो तुम्हाला, मुलीला आई नाही आहे ना, म्हणून इतके दिवस लग्न ठरत नव्हतं. हा,
मॅडम एखादा छान मुलगा बघा. हां ओके थँक्यू थँक्यू. फोन आला होता तुमचा, कम्प्युटर बिघडलाय तुमचा. हो 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 या 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 या. अख्खी सिस्टीम क्रॅश झालेली आहे. लग्न झालं तुमचं का? हा. बायको माहेरी जाणं आणि सिस्टीम क्रॅश होणं सारखंच. त्याशिवाय आपल्याला कळत नाही कम्प्युटर आणि बायकोचं महत्व काय आहे ते. हा. सर आपली 10:30ची मीटिंग होती, 10:34 झालेत सर. हो 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 घ्या घ्या तुम्ही कामाला सुरुवात करा. हो हां ओ जमेल ना तुम्हाला सगळं व्यवस्थित? हो सर जमेल. करा करा सावकाश करा. चला हा काय म्हणत होतीस तू? काही नाही, लोगो डिझायनिंगसाठी टीम येणार. वहिनी सुमुखी आली आहे. अगं बाई कशी आहेस ग? छान. तिला तुम्हाला भेटायचं होतं, म्हणाली बरेच दिवस झाले देवकी काकूंना भेटले नाहीये. तिला एक फार आहे तुमचं. काय ग? काकू भाजी काय? पाया पडते. अगं बाई अगं नमस्कार वगैरे कशाला? वहिनी भाजी आणायला तुम्ही गेला होतात आज? अगं नाही माऊली होता की बरोबर. म्हणजे काय झालं हे निघाले होते बाहेर. म्हटलं यांना बरीच भाजी आणायची आहे, जरा तुम्ही जाता का माऊली बरोबर? तर चक्क नाही म्हणाले. आपलं असं असतं बघ, बायकांच्या नशिबी आराम म्हणून नाही. पुरुष कसे जागेवर बसून आरामात हुकूम सोडतात, चहा आणा. आपलं तसं नाही, चहा हवाय ना स्वतः उठा आणि जाऊन करा. तुम्हाला हवाय का चहा? सुमुखी चहा टाक ना वहिनींसाठी. नाही नाही करेन ना मी करेन. तिला जरा मी चहा साखरेचे डबे दाखवते. अगं सुप्रिया. आणि वहिनींना साखर कमी पावडर जास्त. हो पूर्ण गरम करून. काय ग तू तिला कशाला सांगितलंस? त्यात काय वहिनी करेन ना ती. आणि तिला ना मुळात आवड आहे घरकामाची खूप. अगं बाई खरं की काय? चांगलंय मग, सासूबाई खुश राहतील तिच्या. हा ऍक्च्युली वहिनी मला तेच जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काय ग? की घना पण आला. कुम्या पण ना एक नंबरचा बावळट आहे. हाय ऐक ना सुमुखे चहा वाढव का 1 कप? माणसं वाढली आहेत जरा. हो वाढवते. हाय सुमुखी. हाय घना. ऑल वेल. या बरं माऊलीला सांगा की हे महत्वाचं एनव्हलप आहे, हे कुरिअर करायचं आहे. सुमुखी सांगशील ना? सुमुखी त्याने नाही केलं तर मी करेन. तो करेल त्याला सांग. हा हो. पालक मुलांसाठी खूप महत्वाचं आहे, म्हणजे पौष्टिक म्हणून. याच्यापेक्षा मुलगी पसंत कर ना. हा म्हणजे लिसन हा वहिनी मी काय म्हणते की काही बोलू नकोस तू घनाबद्दल. घना आणि त्याचीही ऍप्लिकेशन्स आणि कुठेतरी नव्या ठिकाणी अप्लाय केलं असणार. लग्नाचं नाव काढत नाही हा मुलगा. अमेरिकेहून कॉल बिल आला म्हणजे काय करायचं ग आपण? तो तिकडे गेला म्हणजे कसलं करतोय लग्न? जाऊ दे ना वहिनी, म्हणजे जाऊ नका देऊ, पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. वहिनी असं तर नाहीये ना की एखादी मुलगी आपल्या आसपासच आहे पण आपलं अजून तिच्याकडे नीट लक्ष जात नाहीये, म्हणजे असं होऊ शकतं ना. अगं कसलं काय आसपास काय? चांगलं दूर दूर पर्यंत शोधून झालं की आपलं काय राहिलंय? मित्रमंडळी झाली, नातेवाईक झाले, दूरचे नातेवाईक पण झाले, सगळी वधूवर सूचक मंडळ झाली. त्या तुमच्या काय त्या मॅट्रिमोनियल साईटवर पण नाव नोंदून झालं ना. आता आणखीन कुठे कुठे शोधायची स्थळं? लिसन हा वहिनी, म्हणजे ही कामं करायची आम्ही. हे बघ काय ते कुरिअर करायला सांगून गेलाय, चिकटवलं पण नाहीये एनव्हलप. हो हे मीच करायचं म्हणून सांगते लग्न कर.
पत्रिका? मुलीचा फोटो? एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा.